आपल्या सर्वांनाच माहिती आहे की T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झालं होतं। आता तीच मागणी होते, चॅम्पियन्स ट्रॉफी देखील महाराष्ट्रात आली पाहिजे ही मागणी करतात रोहित पवार, जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। रोहित दादा, काय नेमकं म्हणायचं आपल्याला, महाराष्ट्रात म्हणजे नेमकी ही ट्रॉफी कुठे आली पाहिजे? नाही बघा, ती मुंबईत आणा, पुण्यात आणा, कुठं आणायची आणा, पण ती आणा अशी विनंती आम्ही जय शाह साहेब जे आहेत ICCचे अध्यक्ष त्यांना तिथं करू। त्याच्याबरोबर आमचे जे BCCIचे अध्यक्ष आहे रॉजर बेन्नी त्यांनासुद्धा आम्ही तिथं विनंती करणार आहोत। नक्कीच ज्या पद्धतीने लाखोच्या संख्येने लोक आपल्या टीमला अभिनंदन करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी वर्ल्ड कपच्या वेळेस उपस्थित होते, तसंच या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाहीत। खरं तर काल सर्वांचे श्वास आहेत ते रोखून धरले होते, कारण का अटीतटीचा सामना हा रंगात आलेला होता। आता मुंबईत किंवा महाराष्ट्रात पुण्यात जर आल्यानंतर त्याचं नियोजन कसं असेल, काय त्यासाठी काही प्लॅनिंग केलं आहे का? नाही, BCCच्या माध्यमातून नियोजन होतं। समजा पुण्यात आलं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याचं नियोजन करणार, मुंबईत आलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन करणार, पण कुठल्या असोसिएशनकडे ती जबाबदारी दिली तर इतर असोसिएशन नक्कीच मदत करतील। विदर्भ असोसिएशनसुद्धा आहे। त्यामुळे महत्त्वाचं काय की महाराष्ट्रात ती ट्रॉफी आली पाहिजे। मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते, कारण का याआधी देखील अशाच प्रकारच्या रॅलीज आहेत, वर्ल्ड कपची रॅली किंवा रोहित शर्माची रॅली आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीची रॅली। त्यामुळे तरुणांमध्ये देखील हा उत्साह तो द्विगुणित वाढताना पाहायला मिळतो। ही रॅली किती महत्त्वाची आहे, ज्याच्या माध्यमातून तरुणांमध्ये हा जोश भरू शकतो? पूर्वीपासून जी प्रथा अशीच ठेवली पाहिजे असं माझं त्या ठिकाणी मत आहे। पूर्वीपासून वर्ल्ड कप म्हणजे आपण जेव्हा पूर्वीचा वर्ल्ड कप जिंकला होता आणि मधल्या काळात सुद्धा जिंकला होता, जेव्हा पवारसाहेब अध्यक्ष होते त्यावेळेससुद्धा अशाच पद्धतीने कप आला होता। आत्तासुद्धा वर्ल्ड कप जेव्हा झालं तेव्हा BCCI आणि ICCच्या मदतीने वर्ल्ड कप आपल्याकडे आला होता। आता परत एकदा ती चॅम्पियन्स ट्रॉफीची संधी आपल्याला मिळत असेल तर नक्कीच प्रथा ही मेंटेन केली पाहिजे असं माझं तरी मत आहे। चला बघूया तुमची मागणी मान्य होते का, आणि मुंबईत सगळे हे आपले खेळाडू, स्टार खेळाडू येत आहेत का? तर रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे की ते मागणी करणार आहेत, परंतु त्यांची ही मागणी मान्य होते का हे पाहावं लागेल, कारण का ताबडतोब आता लगेचच IPLचे सामने देखील सुरू होणार आहेत। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।